सगळे इन्स्ट्रुमेंट्स लोडेड. इकडे पण ऑल सेट. हे गाईज हॅलो, कसे आहात सगळे? आय होप एव्हरीवन इज डुईंग गुड. खूप मोठा गॅप झालाय बाली नंतर. आत्ता आपण व्लॉग करतोय. याचं कारण की आता आपलं परत सीझन सुरू झालाय. सो या वेळेला काहीतरी नवीन ठरवलं की या वेळेला जिथे जिथे शो असेल, शो तर नाही दाखवू शकणार बिकॉज ते प्रायव्हेट इव्हेंट्स असतात, बट त्याची जर्नी एक दाखवू शकतो. खूप लोकांनी इन्सिस्ट केलं की इतके ठिकाणी शोज करतोस तर त्या शोजचं तर नाही दाखवता येणार, पण ॲटलिस्ट कशी प्रोसेस असते, कसं काय चालतं ते तरी शेअर कर. सो येस, लेट स्टार्ट दिस जर्नी. आज 22 नोव्हेंबर आहे. आज आपला एक शो आहे, मुंबईतच आहे. तर ह्यापासून स्टार्ट करूया. सामान तर लोड झालेलं आहे, पण त्याआधी आपला असिस्टंट, माझा असिस्टंट म्हणजेच माझा काय सर्व काही, अंकित हा परत आलाय. तो चायनाला होता 10 दिवस फॉर हिज टूर, आणि मधल्या काही शोजसाठी तो अवेलेबल पण नव्हता. बट नाव फायनली ही इज बॅक. सो पहिले त्याला पिकअप करूया अँड देन लेट्स गो. हाय अंकित, वेलकम टू इंडिया. वेलकम टू इंडिया. डोळे बघू, चायनीज नाही ना. वेलकम टू इंडिया. फायनली आता अंकितला पिक केलाय. अंकित परत आलाय. आय एम हॅपी की अंकित यू आर बॅक. आणि आता आपल्या पहिल्या शोला चाललो आहे सीझन मधला. इनफॅक्ट दुसरा शो, पहिला एक शो केला, बट माझा आणि टेडचा पहिला शो. कारण का मी आणि टेड ही एक टीम आहे. जनरली मी टेड बरोबरच जास्ती इव्हेंट्स करतो. दादरला चाललो आपण. काय व्हेन्यू आहे, कसा व्हेन्यू माहीत नाही, बट संगीत आफ्टर पार्टी डेफिनेटली आहे. तर आज तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स पण दाखवू आपण. माझ्या सेटअपमधले इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत. साऊंड चेक आहे म्हणून लवकर चाललोय, नाही तर एवढ्या लवकर जायची गरज नाही. साऊंड चेक नंतर त्यांचे काय परफॉर्मन्सेस असतील त्यासाठी आपल्याला तयारी करायला लागते. सो पब्लिक यायच्या आधी त्यांना स्टेज क्लिअर हवा असतो, म्हणून आपण साऊंड चेकला लवकर चाललोय. अँड ऑफकोर्स अंकित इज देअर. सो आता मला साऊंड चेकचं टेन्शन नाही आहे. सो लेट्स गो टुडे इन दादर. ॲज ऑलवेज सायनचा ब्रिज चढायच्या आधी नेहमीची ट्रॅफिक. मुंबईमध्ये निघायचं म्हटल्यावर ट्रॅफिकचा अंदाज घेऊनच निघायला पाहिजे. बट वेदर इज गुड. आपण वेळेत निघालोय. सो होपफुली साऊंड चेकला टायमात पोचू. सो फायनली वी आर हिअर ॲट आवर व्हेन्यू. आणि यांचं फंक्शन आहे, संगीत आहे. दिस इज द ब्युटिफुल कपल. पोचलेलो आहे आपण वेळेत. आपलं सामान पण आलेलं आहे. सामान गाडीतून उतरवलं आहे. आता इट इज गोइंग टू बी इन अ हॉल. सो अंकित गेला आहे पहिले एन्क्वायरी करायला. सो एन्क्वायरी केल्यावर वी विल प्रोसीड अहेड. हे बिहाइंड द सीन्स आहेत, कारण का प्रत्येक व्हेन्यूला आपल्याला लिफ्ट ॲक्सेस नसतो. म्युझिशियन्सचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते हेवी लोडमध्ये पकडले जातात. सो 5 स्टार्स किंवा बँक्वेट्सला जनरली आपल्याला सामान फिजिकली वर घेऊन जायला लागतं. अँड सो मच ऑफ केजीज वी हॅव टू टेक इट अपस्टेअर्स. अंकित इज हिअर. अंकितला थोडी मदत करतोय. आणि मोठा व्हेन्यू आहे म्हणून अंकित एकदम मोठा वाट लागते, ते मी बॅग घेतो. आणि वी आर ओके, कारण का आपला फर्स्ट फ्लोअरच आहे. तरी इतकं सामान नेणं इट इज नॉट अ कप ऑफ टी. लोकांना फक्त परफॉर्मन्सेस दिसतात, पण त्याच्या मागची ही पण मेहनत आहे. सो फायनली वर गेलेलं आहे आपलं जास्ती सामान. नाव लेट्स एंटर द व्हेन्यू अँड सी. दॅट्स आवर ब्युटिफुल व्हेन्यू. तिकडे आपण परफॉर्म करतोय. ऑलरेडी टेड पोचलेलं आहे. दिस इज द व्हेन्यू. सगळी तयारी होते. सो लेट्स गो, बघूया. फायनली DJ टेड उर्फ सचिन इन द हाऊस. आता पुढचे किती दिवस आपल्याला एकमेकाचा चेहरा बघायचा? भाई पूर्ण आठवडा. मी तर म्हणतो घरीच नको जाऊया, रूम घेऊन जाऊया. फुल आठवडा एकत्रच आहोत. आणि कोणाची कृपा? अरे अंकित दादा. That's the tom I use for kick. This is the mid tom. ही टिंबालीची लो साईड, ही हाय साईड टिंबालीची. हा एक पिकअप टॉम म्हणून वापरतो, स्टॅच सिम्बल. अँड ऑफकोर्स ढोल, ज्याला मी पिकअप लावून घेतला आहे.
सो डिरेक्टली XLR जाते अँड कॉर्नरिंग अप विथ दरबुका. अजून आपल्या शोला बराच वेळ आहे. लवकर साऊंड चेक झाला आहे आणि आतलं फूड काही इथलं खास वाटत नव्हतं. पाणीपुरी खाल्ली आतमध्ये आणि आता DJ टेड आपल्याला दादरमध्ये कुठेतरी नाश्ता करायला घेऊन जातात. हॉटेलला नेणार होतास तू, काय झालं आपल्या हॉटेल आमचं कन्स्ट्रक्शन मध्ये गेलंय, त्यामुळे वन अँड ओनली सँडविचवाला. सँडविच खायचा मूड आहे मग एकदम भाई चीज टोस्ट आणि बंबानीला बंबानीला पिझ्झा. गोल्डन चीज टोस्ट, गोल्डन पिझ्झा. सो आपला चीज टोस्ट आणि पिझ्झा रेडी होतोय. मस्त हा, मस्त टेड. पिझ्झा, सँडविच आणि परफॉर्मन्स कधी 9:30ला 10ला संपला. 15 मिनिटाचे 15 मिनिटाचे 40,000. रेडी फॉर द परफॉर्मन्स. आतमध्ये संगीतचे डान्स परफॉर्मन्स चालू आहे. त्याच्यानंतर आपली एंट्री असणार आहे फॉर द आफ्टर संगीत पार्टी. सो लेट्स गो. वॉट अ शो, वॉट अ शो. काय एनर्जी, क्राऊडची इतकी मॅड एनर्जी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करायला मिळाली. खूपच कमी वेळ होता आम्हाला, हार्डली 1 तास 15 मिनिटं वगैरे परफॉर्म करायला मिळालं, कारण का आधीचे परफॉर्मन्सेस होते. पण पहिल्या मिनिटापासून जी एनर्जी होती, द प्रोडक्शन लेवल, द साऊंड क्वालिटी, द ग्रेट साऊंड इंजिनियर, पाप क्वालिटी मिळाली. ऑफकोर्स काही ग्लिम्सेस मी टाकले आहेत, बट सगळं आम्ही नाही टाकू शकत ड्यू टू द प्रायव्हसी ऑफ द पार्टी. त्या इव्हेंटची आम्हाला प्रायव्हसी ठेवायला लागते, सो जास्ती टाकता नाही येत. बट वॉट अ सेट. अँड ऑफकोर्स DJ टेड, थँक्स टू अंकित, त्याच्यामुळे सगळं पॉसिबल होतं. आणि टेडने आज जो सेट वाजवला, म्हणजे आमचा रेग्युलर सेट असतो जवळपास 2 तास 2.5 तास वगैरे, पण आज त्याने 1 तास 15 मिनिटात सगळं काही त्याच्यात कव्हर केलं. सो येस, इट वॉज मॅड. हा होता आपला दादरमधला मुंबईतला शो. पुढच्या व्लॉगमध्ये आपण कुठेतरी दुसऱ्या शोला भेटूया. बट टिल देन, सी यू. शबा खैर.